तर मंडळी, मी आधी ना न्यूजपेपरमध्ये भाज्या रॅप करून ठेवायचे आणि मग त्या प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये ठेवायचे. पण तो न्यूजपेपर ओला व्हायचा, मग त्याच्यानंतर त्या भाज्या खराब व्हायच्या. न्यूजपेपर तर वेस्ट व्हायचाच आणि भाज्याही वेस्ट व्हायच्या. त्याच्यामुळे मग मी विचार केला की आपण मिशोवरनं कधीतरी व्हेजिटेबल बॅग्स वगैरे काहीतरी बोलवायच्या का. त्याच्यानंतर मग माझ्याकडे ज्या डीमार्टमधनं किंवा बिग बाजारमधनं ज्या कॉटनच्या बॅग्स कधीतरी आपल्याला मिळतात बघा, त्या मी बरेच दिवस वापरल्या. त्याच्यात मग मी माझ्या भाज्या ठेवायला लागले. मग मला ताईने माझं हे एक कॉटनचं धोतर दिलं होतं, ज्याच्यातून मी आता घरीच व्हेजिटेबल बॅग्स बनवून घेतलेल्या आहेत. तर सॅटर्डेच्या दिवशी मी भाज्या आणणार, मग त्या निवडणार, मग त्या ठेवायला मला परत पिशव्या लागणारच होतं. त्याच्यामुळे मी कॉटनचं हे खूप सारं कापड होतं माझ्याकडे, त्याच्यामुळे मी खूप साऱ्या अशा पिशव्या ह्याच्यातनं बनवून घेतल्या. फ्रीज आधीच साफ करून ठेवला, कारण की दर वीकला मी फ्रीजमधलं आधीचं सगळं सामान काढून मग जे न्यू आहे ते स्टोअर करते. तर ह्या सगळ्या कामामुळे आजचा दिवस मी किचनमध्ये जेवण बनवायला तरी जाणार नव्हते. तर अनु बोलला की आज मी नूडल्स बनवतो, मला नूडल्स खायचेत, पण तू मला सगळं काही आधी चिरून दे, सगळ्या भाज्या तुला जर टाकायच्या असेल, व्हेजीस, तू नूडल्स मला बॉईल करून दे, मग मी बनवणार नूडल्स. तर मग मी भाज्या कट करून दिल्या. तर मला वाटलं आता माझं काम संपलंय, पण मग त्याला सॉस दिसत नव्हता, त्याला तिखट मीठ दिसत नव्हतं, त्याला आणखी काय काय दिसत नव्हतं, ज्याच्यासाठी तो अधेमध्ये मला बोलवत होता. आणि नूडल्सची क्वांटिटी एवढी जास्त झाली होती की त्याला काही ते पलटता येत नव्हतं आणि मिक्स काही करता येत नव्हतं. तर तो बोला आता मी थकलोय, आताच मी हॉस्पिटलमधून आलोय ना, मला खूप विकनेस आलेलं आहे, आता पुढचे जे आहेत ते तू मिक्स कर आणि मग नंतर शेवटी मला बोलवा. त्यानंतरचे सगळे नूडल्स त्याला मी मिक्स करून दिले, गॅसचा ओटा त्याला क्लीन करून दिला. आणि हे पलटायला खरंच थोडा प्रॉब्लेम होणार होता, कारण कढई छोटी पडत होती आणि ते नूडल्स जास्ती होते आणि एवढा पेशन्स आपल्या महाराजांमध्ये नाहीये. त्याच्यामुळे मी त्याला करून दिलं. मग तो लास्टमध्ये येऊन त्याने हे ऑरिगॅनो काय काय त्याला ऍड करायचं होतं ते केलं आणि हे गॅस क्लीन झाल्यानंतरचे आमचे नूडल्स बघा किती छान दिसत आहे.